नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. व्यवसाय, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, कमोडिटी बाजार आणि गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये दररोज मोठ्या घडामोडी घडत आहे. या घडामोडींचा थेट परिणाम उद्योग, बाजार आणि आपल्या रोजच्या आयुष्यावर देखील होत आहे. आजच्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी. भारत सरकारची सेमीकंडक्टर क्षेत्रातील मोठी योजना, पश्चिम आशियातील तणावामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ, त्याचा परिणाम बाटलीबंद पाण्याच्या उद्योगावर, सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील घसरण आणि शेवटी भारतीय शेअर बाजारातील मोठी पडझड. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बिझनेस अपडेटपासून. भारताला सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर मजबूत बनवण्यासाठी केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकार लवकरच या क्षेत्रासाठी सुमारे 1,00,000 कोटी रुपयांचा नवी निधी जाहीर करण्याचा विचार करत आहे. या निधीच्या माध्यमातून देशातील चिप उत्पादन उद्योगाला मोठी गती मिळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग बनवण्याचा हा मोठा प्रयत्न मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा निधी पुढील 2 ते 3 महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या योजनेचा उद्देश हा भारताला संपूर्ण सेमीकंडक्टर इकोसिस्टीम तयार करणे हा आहे. या निधीतून अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन म्हणजे चिप तयार करण्याचे कारखाने, चिप डिझाईन, पॅकेजिंग, टेस्टिंग आणि संबंधित उपकरण उद्योगांचा यामध्ये समावेश असणार. सेमीकंडक्टर उद्योग हा आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा मानला जातो. स्मार्टफोन, लॅपटॉप, डेटा सेंटर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, 5G नेटवर्क्स आणि ऑटोमोबाईल उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये चिप्स अत्यंत आवश्यक असतात. जगभर सध्या सेमीकंडक्टर चिप्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जागतिक सेमीकंडक्टर बाजाराचा आकार सध्या $600 अब्ज पेक्षा अधिक आहे. पुढील काही वर्षात हा बाजार $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताने या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन हे सुरू केलं होतं. त्यावेळी सरकारने सुमारे $10 अब्ज म्हणजे सुमारे 76,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी जाहीर केला होता. या योजनेनुसार सरकार प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 50% आर्थिक निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. या योजनेअंतर्गत काही मोठ्या गुंतवणुकीची घोषणा देखील करण्यात आली. अमेरिकेची मायक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनी गुजरातमध्ये सुमारे $2.75 अब्ज म्हणजे सुमारे 22,000 कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग प्रकल्प उभारत आहे. याशिवाय टाटा समूह हा देखील गुजरातमध्ये सुमारे 90,000 कोटी रुपयांचा चिप उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. या गुंतवणुकीमुळे भारतात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता विकसित होऊ शकते. सरकार दीर्घकालीन उद्देश म्हणजे भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाचा स्वयंपूर्ण बनवणे हा आहे. सध्या जगातील बहुतांश चिप उत्पादन हे तैवान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये केंद्रित आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारताचा वाटा वाढवण्यासाठी सरकार पायाभूत सुविधा, संशोधन आणि गुंतवणूक यावर भर देत आहे. तज्ज्ञांच्या मते जर सरकारची ही 1,00,000 कोटी रुपयांची योजना प्रभावीपणे राबवली गेली तर पुढील 5 ते 10 वर्षात भारत जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत महत्त्वाचा देश बनू शकतो. यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊ शकते, तंत्रज्ञान विकासाला गती मिळू शकते आणि हजारो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच भारतासाठी हे क्षेत्र भविष्यातील आर्थिक वाढीचा मोठा स्तंभ ठरू शकतो. आता पुढील मोठ्या बातमीकडे वळूया. जागतिक राजकीय तणावाचा परिणाम अनेक उद्योगावर दिसू लागला आहे आणि आता त्याचा परिणाम भारतातील एका महत्त्वाच्या उद्योगावर देखील झाला आहे. पश्चिम आशियातील इराणच्या संबंधित युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील पॅकेज पिण्याच्या पाण्याच्या उद्योगावर दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे प्लास्टिक पॅकेजिंगचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे बाटल्या, झाकण आणि लेबल्सच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्याचा परिणाम सुमारे $5 अब्ज म्हणजे सुमारे 41,000 कोटी रुपयाच्या भारतातील पॅकेज वॉटर उद्योगावर हा झाला आहे. या उद्योगातील उत्पादकांच्या माहितीनुसार प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या PET पॉलिमर या किमतीत 40 ते 50% वाढ झाली आहे. याशिवाय बाटल्यांच्या झाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या दरात देखील दुप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. भारतामध्ये सध्या पॅकेज पाण्याच्या उद्योगात 2,000 पेक्षा जास्त लहान आणि मध्यम उत्पादक कार्यरत आहेत. कच्च्या मालाच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका हा छोट्या कंपन्यांना बसत आहे. काही उत्पादकांनी आधीच वितरकांसाठी दर वाढवले आहेत. काही ठिकाणी बाटलीमागे 50 पैसे ते ₹1 वाढ ही करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, पूर्वी वितरकांना ₹10 मिळणारी 1 लिटरची बॉटल आता ₹11 विकली जात आहे. भारतामध्ये दरवर्षी अंदाजे 20 ते 25 अब्ज पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. उन्हाळ्याच्या काळात या मागणीला मोठी वाढ होते.
विशेषतः मार्च ते जून या 4 महिन्यात ही मागणी 40 ते 50% वाढते. म्हणूनच या काळात उत्पादन खर्च वाढल्यास कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. भारतात पॅकेज वॉटर उद्योगात काही मोठी ब्रँड्स देखील आहेत. यामध्ये बिस्लेरी, किनली, ॲक्वाफिनिया, रिलायन्स आणि टाटा समूहाशी संबंधित ब्रँड्स यांचा समावेश आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये सध्या वाढलेला खर्च स्वतः उचलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कच्च्या मालाच्या किमती वाढत राहिल्यास किरकोळ बाजारात देखील पाण्याच्या बाटल्यांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतातील प्रीमियम पाण्याच्या बाजारात देखील वेगाने वाढ होत आहे. सध्या या सेगमेंटचा आकार सुमारे $400 दशलक्ष म्हणजेच 3,300 कोटी रुपये इतका आहे. या प्रीमियम सेगमेंटमध्ये काही ब्रँड्सने आधीच 10 ते 18% वाढ ही केली आहे. तज्ज्ञांच्या मते तेलांच्या किमती $100 प्रति बॅरलच्या आसपास राहिल्यात प्लॅस्टिक पॅकेजिंगचा खर्च आणखी वाढू शकतो आणि त्याचा थेट परिणाम पाण्याच्या बॉटलच्या किमतीवरती होऊ शकतो. आणि आता याच संदर्भातील आणखी एक मोठी बातमी पाहूया. जागतिक ऊर्जा बाजारात पुन्हा एकदा मोठी अस्थिरता दिसत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा $100 प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. ऊर्जा पुरवठा खंडित होण्याची भीती वाढल्याने जागतिक बाजारात तेलाचे दर हे झपाट्याने वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय मानक मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $100 प्रति बॅरल पर्यंत पोहोचली आहे. तर अमेरिकेतील WTI क्रूड सुमारे $95.75 प्रति बॅरल या आसपास व्यवहार करत आहे. या वाढीमागे मुख्य कारण म्हणजे पश्चिम आशियातील भूराजकीय तणाव, विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीतील परिसरातील संघर्ष आणि जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. जगातील सुमारे 20% कच्चे तेल हे समुद्रधुनीतून वाहतूक केले जाते. म्हणूनच या मार्गातील कोणतीही अडचण जागतिक बाजारावर त्वरित परिणाम करते. अलीकडील संघर्षामुळे अनेक तेलवाहू जहाजांच्या हालचाली या मंदावल्या आहेत. काही जहाजांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग टाळण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बाजारात पुरवठा कमी होण्याची भीती ही निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था आणि काही देशांनी आपले आपत्कालीन तेल साठे वापरण्याचा विचार सुरू केला आहे. तज्ज्ञांच्या मते हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर तेलाचे दर आणखी वाढू शकतात. तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील होऊ शकतो. महागाई वाढू शकते, वाहतूक खर्च वाढू शकतो, विमान कंपन्यांवर दबाव येऊ शकतो आणि उद्योगांच्या उत्पादन खर्चात देखील मोठी वाढ ही होऊ शकते. विशेषतः भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. आता कमोडिटी बाजारातील आणखी एक महत्त्वाची अपडेट पाहूया. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आता सोनं आणि चांदी यांच्या किमतीवर दिसून आला आहे. शुक्रवारी जागतिक बाजारात सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेतील व्याजदर कपातीबाबतचा अंदाज कमी होत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील खरेदी कमी केली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा कमी झाली आहे. याचा परिणाम सोनं आणि चांदी यांच्या किमतीवर झाला आहे. भारतामध्ये MCXवर सोनं आणि चांदी यांच्या फ्युचर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. काही ठिकाणी चांदीच्या किमती सुमारे $2,000 प्रति किलो इतकी घट नोंदवली गेली. तर सोनं 1.6 लाख रुपये प्रति 10 ग्रामच्या खाली आले. जागतिक बाजारात सोनं सुमारे $2,150 प्रति औस, चांदी सुमारे $24 ते $25 प्रति औस. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चर्चा ही सुरू झाली आहे. डीपमध्ये खरेदी करावी का की अजून थांबावे? तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन दृष्टीने सोनं अजूनही सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. परंतु अल्पकाळात डॉलरची ताकद, तेलाच्या किमती आणि व्याजदर धोरण या घटकांवर या किमती अवलंबून राहतील. आणि आता पाहूया शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी. भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक तणाव, तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री या सर्व कारणामुळे बाजारावर मोठा दबाव हा पाहायला मिळाला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 1200 ते 1300 अंकांनी घसरून सुमारे 74,700च्या आसपास पोहोचला होता. तर निफ्टी 50 देखील निर्देशांक 23,200च्या खाली गेला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे 9 लाख कोटी रुपयांचे बाजार मूल्य एका दिवसात कमी झाले आहे. बँकिंग, ऑटो, मेटल आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री ही दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात देखील 1.5 ते 1.8% घसरण पाहायला मिळाली. मेटल कंपन्यांच्या शेअर्सवर विशेष दबाव पाहायला मिळाला. काही शेअर्समध्ये मर्यादित वाढ ही दिसून आली. उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये किंचित वाढ ही दिसली.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच FII गेल्या काही सत्रांपासून विक्री करत आहे. याचबरोबर रुपयाही डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला आहे. रुपया हा 92 रुपये प्रति डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. तज्ज्ञांच्या मते जागतिक परिस्थिती स्थिर होईपर्यंत बाजारात ही अस्थिरता कायम राहू शकते. आता शेवटी थोडक्यात आजच्या बिझनेस अपडेटचा आढावा घेऊया. भारत सरकार सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 1,00,000 कोटी रुपयांचा नवीन निधी आणण्याच्या तयारीत आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे तेलाच्या किमती $100 प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. याचा परिणाम भारतातील पॅकेज वॉटर उद्योगावर देखील दिसून येत आहे. कमोडिटी बाजारात सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे आणि भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. आजच्या या बिझनेस अपडेटबद्दल आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या बिझनेस अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.